रामकृष्ण हरी सर्वांना. खरं तर काळ्या भुईवरती, काळ्या भुईला माय समजणाऱ्या आणि तिच्यावरती नितांत प्रेम करणाऱ्या माझ्या सर्वच मायबाप पोशिंद्यांना प्रथमतः मनापासून नमस्कार. कारण हा खेळच त्यांच्यापासून सुरू झाला. त्यांचा एक नाद होता. त्यांना कुठल्यातरी कष्टाच्या कामातून विरंगुळा मिळावा, थोडंफार कुठंतरी सुख, आनंद घेता यावा म्हणून हा नाद सुरू झाला. आता या नादाचं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रूपांतर झालं. ते सध्याच्या काळातल्या असतील काही गोष्टी, परंतु तरीसुद्धा त्याच नादावरती तेवढ्याच उत्कटतेने प्रेम करणारा आजही शेतकरी बळीराजा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसून येतोय. हे आपल्याला बैलगाडा शर्यतक्षेत्राच्या माध्यमातून दिसून येतं. परंतु या सगळ्या गोष्टी घडत असताना छकडी शर्यतीत पुसेगाव, कोरेगाव, पेडगाव आणि अनेक मोठमोठी मैदानं पार पडत असतात किंवा छोटी-मोठी महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी मैदानं होत असतात दरवर्षी. आणि तसंच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये परमपूज्य सेवाकरी महाराजांच्या यात्रेनिमित्त एक मैदान पुसेगावच्या नगरीत दरवर्षी नित्यनेमानं पडतं, ज्याला की सलग 78 वर्षांची परंपरा आहे, इतिहास आहे. की ज्या मैदानाला जुन्या जाणत्या माणसांनं एक वेगळं रूप दिलं, एक वेगळं नाव आणि एक वेगळी ओळख दिली आणि त्याच्याकडं आजही तितक्याच चांगल्या नजरेनं त्या मैदानाकडं पाहिलं जातं. ते मैदान काल परवा म्हणजेच 16 डिसेंबर 2025 रोजी पुसेगावच्या नगरीत पार पडलं. आपण कुठल्याही क्षेत्राकडे पाहिलं ना, तर कलाकार असू द्या किंवा खेळाडू असू द्या, तो एक ठराविक काळापर्यंत खेळतो. ठराविक काळापर्यंत त्याची ओळख मर्यादित राहते. परंतु त्या क्षेत्रामध्ये एक वेगळं वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्याला झिजावं लागतं. स्वतःवरती टाकीचे घाव घ्यावे लागतात, तेव्हा कुठेतरी त्याला त्या क्षेत्रामध्ये देवपण येत असतं. असंच बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये काही बैलांना देव म्हणून संबोधलं जातं, देव म्हणून पूजलं जातं. मग अगदी मोठं लक्ष्य असेल, बकासूर असेल, मथुर असेल आणि अशी कित्येक तरी बैल आहेत. भारत, सुंदर, प्रत्येक चाहता प्रत्येक बैलाला वेगवेगळ्या रूपाने पूजत असतो. आणि तसाच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधला एक नंदी म्हणजे मथुर. खरं तर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष पळणं, परंतु बैलगाड्याची बंदी उठली तेव्हापासून सलग चर्चेत असलेलं नाव म्हणजे 1001 आणि हे चर्चेतलं नाव चर्चेत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल ना, तर त्या मथुर बैलानं. खरं तर या मथुरला ज्यावेळी पहिल्यांदा पाहिलं ना, त्यावेळी वाटलं मनाला, यार असाही बैल असतो. म्हणजे व्हिडिओत पाहणं आणि त्याला समोरून बघणं ह्याच्यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे. गेल्या वर्षी पुसेगावचं असेल किंवा यंदाचं पेडगावचं मैदान असेल, त्याला मी समोरून बघितलं पळताना. खरंच असाही बैल पळू शकतो. एवढी ताकद किंवा एवढं सगळं म्हणजे सलग 4-5 वर्ष पळल्यानंतर हा बैल थकू कसा शकत नाही? नेमका पळतोय कुणासाठी? चाहत्यांसाठी, मालकासाठी की आणखी कुणासाठी? की स्वतःला सिद्ध करायचे म्हणून पळतोय? हा प्रश्न फक्त मला नाही, अनेक चाहत्यांना पडतो आणि तसंच यंदा झालं. खरं तर अनेकांनी त्याला पैरा नाकारला. विविध कारणं असतात. मित्रांनो, ह्या गोष्टीवरून कुणाला ट्रोल करत जाऊ नका. कारण प्रत्येकाला जिंकायचं असतं आणि मथुरचा एक काळ असतो, बकासूरचा एक काळ असतो, सर्जाचा एक काळ असतो, घोडच्या सर्जाचा एक काळ असतो, घरणिकीच्या राजाचा काळ असतो. तसाच सध्या सचिन आणि लक्ष्याचा काळ आहे म्हणून त्यांनी ते मैदान गाजवलं. एकेकाळी भारत सुंदरचा काळ होता. म्हणजे प्रत्येक काळातला एक वेगळा खेळाडू असतो आणि तो आपापल्या पद्धतीनं खेळत असतो आणि प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवत असतो. ही बैलं थांबल्यानंतर एक नवीन पिढी या क्षेत्रात येईल आणि ती तुमच्या आमच्या मनावरती अधिराज्य गाजवेल. जुना एक काळ होता, ज्या काळामध्ये जुनी बैलं पळत होती. परंतु आता विषयाला न भर काढता मी थेट त्या विषयावरती येऊन बोलतो. मित्रांनो, परवा पुसेगावचं मैदान झालं आणि ह्या मैदानामध्ये अनेक रथी, महारथी आले होते. परंतु जर आपण निरीक्षण केलं तर फायनल फेरीपर्यंत बैलगाडा शर्यत क्षेत्रातली चर्चेतली बैलं फार मोजकी होती. फार म्हणजे अगदी बोटावरती मोजणे इतकी म्हणजे 1, 2, 3 बैलं म्हटलं तरी चालेल आणि त्यातलं एक उल्लेखनीय नाव म्हणजे मथुर होतं. खरं तर ज्या बैलाला पैरा नाकारला आणि एक 2-3 नंबरातल्या बैलाबरोबर पळून बैल फायनलपर्यंत राहतो आणि फायनलला सुद्धा गाडी म्हणजे एकदम
पब्लिकच्या साईडनं लागलेले असतानासुद्धा तो बैल 3ऱ्या क्रमांकावरती उतरतो. ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. हे प्रत्येकच बैलाला जमते असं नाही आणि ती मथुरनं साध्य केली, सिद्ध करून दाखवली. मला वाटतं ही अशी बैलं पुन्हा पुन्हा होत नाहीत. एकदाच होतात त्या दावणीला किंवा त्या त्या क्षेत्रामध्ये एकदाच तो खेळाडू होत असतो आणि म्हणजे एवढं वय होऊन एवढं सलग 5 वर्ष बिनजोड क्षेत्र असू द्या किंवा छकडी शर्यतीत पळूनसुद्धा तो बैल पळतोय आणि परवा खरंच त्यानं अनेकांची मनं जिंकली. जरी सचिन आणि लक्ष्या यांनी त्या पुसेगावचं मैदान पटकावलं असेल, जिंकलं असेल, ते खरेखुरे ओरिजिनल हिंदकेसरी झाले असले, तरी मित्रांनो मला या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त इतकंच सांगायचं आहे, ज्यावेळी आर्मीमध्ये आपण रुजू होतो, त्यावेळी वय वर्ष 35पर्यंतच त्यांना तिथपर्यंत थांबवलं जातं. नंतर कुठल्याही जवानाला त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये थांबवलं जात नाही. त्याला रिटायरमेंट दिली जाते. तसं एक विशिष्ट क्षेत्र असतं. मी ह्या पुसेगावचं मैदान असू द्या किंवा मोठे मैदान असू द्यात, सुंदर असू द्यात, तो तडवळ्याचा बलमा असू द्या, ही बैलं भारत असू द्या, ही बैलं आजही निकालात राहतात किंवा आजही ती सेमीपर्यंत पोहोचतात. सेमीमध्ये कधी-कधी 2 नंबरला, 3 नंबरला उतरतात. त्यांनी ती 2 नंबरला, 3 नंबरला उतरणं म्हणजे फायनल जिंकण्यासारखं आहे. का? कारण ती त्यांचा एक काळ गाजवून बसलेत आणि मथुर पण स्वतःचा एक काळ गाजवून बसला. आता तो पळतोय केवळ तुमच्या माझ्या किंवा त्याच्या मालकाच्या इच्छेसाठी, स्वप्नपूर्तीसाठी आणि प्रेक्षकांच्या फक्त एक मानसिक शांतीसाठी पळतोय. तो मथुर पळालास काय, जिंकलास काय, खरंच यानं काय फरक पडणार नाही. कारण बिनजोड क्षेत्रामध्ये तो एक वेगळं तुझं उल्लेखनीय कार्य करून ठेवले, कामगिरी करून ठेवली. ते अशीच अबाधित राहो. तुला एक उदंड आणि चांगलं निरोगी आयुष्य लाभावं. तू फक्त गुलाल जरी घेतलास तरी प्रचंड आहे, पुष्कळ आहे. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. परवाचं पुसेगावचं मैदान जर कोणी गाजवलं असेल, तर फक्त तूच गाजवलंस.